नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या मम्मीज कोल्हापुरी किचनमध्ये। संध्याकाळी आपल्याला काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं, पण त्याचबरोबर ते हेल्दीही असावं असं वाटतं। त्यासाठी मी आज भरपूर भाज्या घालून तयार केलेले व्हेज कटलेट जे चटपटीत पण असतील आणि हेल्दी पण असतील अशी रेसिपी मी तुम्हाला शिकवणार आहे। चला तर मग सुरू करूया। त्यासाठी आपल्याला बटाटे 3 लागतील, ते उकडून आणि किसून घ्यायचे आहेत। आता आपल्याला 3 मिरच्या बारीक कट करून घ्यायच्या आहेत। आपल्याला जर तिखट हवं असेल तर आणखीन मिरच्या घेऊ शकता। आले 1 टीस्पून किसून घ्यायचं आहे, बारीक पेस्ट घालायची नाही आहे। आता गाजरे किसलेली 3 वापरायचे आहेत। 2 शिमला मिरची बारीक कट करून टाका। भाज्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आता कोथिंबीर टाका। एक कांदा बारीक कट करून टाकायचा आहे। पाणी सोडणाऱ्या भाज्या कमी वापरायच्या आहेत। आता मीठ चवीनुसार वापरायचं आहे। धने पावडर 1 टीस्पून टाका। जिरे पावडर 1 टीस्पून टाका। गरम मसाला पाव टीस्पून टाका। आता हे सगळं हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। एक व्यवस्थित गोळा तयार करून घ्यायचा आहे। आपण कटलेटला शेप देऊन घेऊया। तुम्ही शेप तुमच्या आवडीनुसार कुठलाही देऊ शकता। मी इथे लांबटकर गोळे तयार केलेले आहेत। आता आपल्याला सगळे कटलेटला शेप देऊन झालेला आहे। आता मी ब्राऊन ब्रेडचा क्रम्स घेतलेले आहेत। इथे तुम्ही मैद्याचाही ब्रेड घेऊ शकता। 3 स्लाइस मिक्सरला फिरवायचे आहेत, मग आपले ब्रेड क्रम्स तयार होतात। 3 चमचे मैदा घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ व 1 टीस्पून काळी मिरी पूड वापरायची आहे। आता पाणी हळूहळू घालून पातळ असं घोळ तयार करायचा आहे। आता हे कटलेट मैद्याच्या घोळामध्ये बुडवायचे आहेत व ब्रेड क्रम्समध्ये बुडवायचे आहेत। ही प्रोसिजर 2दा करायची आहे प्रत्येक कटलेट बरोबर। मैद्याच्या घोळ्यामध्ये तो गोळा बुडवायचा आहे, मग ब्रेड क्रम्समध्ये परत बुडवायचा आहे, परत तो मैद्याच्या घोळ्यामध्ये बुडवायचा आहे आणि परत ब्रेड क्रम्समध्ये बुडवायचा आहे। अशा केल्यामुळे आपले कटलेट कुरकुरीत होतील व तेल कमी तेलकट होतील। गरम तेलामध्ये हे कटलेट तळून घ्यायचे आहेत। सुरुवातीला हाय फ्लेम ठेवायचा आहे। एकदा कडक वरचं कवर झालं की परत बारीक करून ठेवायचं आहे आणि मंद गॅसवर व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। गोल्डन ब्राऊन कलर झाला की कटलेट काढून घ्यायचे आहेत।
अशा पद्धतीने मस्त असे गोल्डन ब्राऊन कलरचे कटलेट तयार झालेले आहेत. त्यात आपण काढून घेतलेले आहेत. पुढची बॅच आपण तळून घेऊया. खूप जोरजोरानं कटलेट हलवायचे नाहीत, नाहीतर आतलं मऊ बटाटा बाहेर येऊन परत तेलात शिरू शकतं. अगदी हलक्या हाताने परतवायचे आहेत. आता आपले सगळे कटलेट तळून झालेले आहेत. मस्त पुदिन्याच्या चटणीबरोबर आणि चिंचेच्या चटणीबरोबर सर्व करा. जर ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.